कोरोनाचे संकट महाराष्ट्रासह देशावरती वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जगाला ओरडून सांगत होते की भारतातील कोरोना गेला म्हणून. पण झाले काय? आज भारतातील कोरोनाचा संसर्ग जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे पंतप्रधान नियोजन करण्यात चुकले असल्याची टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. अहमदनगर येथे प्रहार जनशक्तीच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरची त्यांनी पाहणी करून कार्यकर्ते, रुग्ण, नातेवाईक यांच्याकडून अडीअडचणीची माहिती घेतली. देशातील आणि त्यात महाराष्ट्रात वाढलेल्या कोरोना संसर्गावरती बोलताना त्यांनी ही टीका केली आहे. का मोदीजींना 1 महिना अगोदर सांगितलं, 1 महिना अगोदरचं स्टेटमेंट पाहिलं मोदीजीचं, तर कोरोना नहीं है हिंदुस्तान के अंदर, अभी हिंदुस्तान कोरोना मुक्त होगा. 1 महिन्यानंतर कोरोना देशाच्या जगाच्या पातळीवर सगळ्यात मोठा आहे. महाराष्ट्रच नाही हो, देशावर दुर्लक्ष आहे. पण राज्य सरकार त्या वादात कधीच पडलं नाही. जे काही कमी मिळतं ते दुजाभाव होतं, त्यावरच सगळं संभाषण झालेलं आहे. आज देशामध्ये जर पाहिलं तर सगळ्यात चांगलं व्यवस्था आपण पाहतो महाराष्ट्र राज्यामध्ये केल्या जात आहे. तुम्ही जर पाहिलं इतर राज्यामध्ये काय व्यवस्था आहे, कशा पद्धतीनं त्या इवन प्रेताची कशी विल्हेवाट होते, कशा पद्धतीने त्याच्यावर त्याची कुचंबना होत आहे, हे सगळं आपल्यासमोर आहे. आज आपण जर पाहिलं तर सगळ्यात मुंबईचं तर आता जागतिक लेवलवर कौतुक होत आहे त्या कोरोनाच्या सगळ्या एकंदरीत वाढलेली संख्या आणि मग जे घटली आहे त्या संदर्भात. त्याच्यानं जरी केंद्र सरकार दुजाभाव करत असेल तरी राज्य मात्र त्या बाबतीत खंबीर आहे रुग्णांच्या बाबतीत. त्याच्यानं आज जी महाराष्ट्राची व्यवस्था आहे काही कमी जास्त असू शकतं, मान्य आहे, परंतु इतर राज्यापेक्षा आपण बरे आहे असं म्हणण्याची बऱ्याच लोकांची मानसिकता आहे. दरम्यान केंद्र सरकार जरी दुजाभाव करत असेल तरी राज्य सरकार मात्र रुग्णांच्या बाबतीत खंबीर आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, नवमहाराष्ट्र न्यूज, अहमदनगर.